कारण आपल्याला बाकी बघा, पोळी भाजी भात वरण सगळं ताजं लागतं. हो पैसे शिळे चालतात आपल्याकडे. कदाचित उद्याची भ्रांत म्हणून आपण आज जास्त कमवण्याचा प्रयत्न करतो. आपण फक्त आज राजकारणावर बोलू नये, मग फार परखडपणे बोलेल, पुन्हा मग कॉन्ट्रोवर्सी होते. आरक्षणाच्या संदर्भात मी टिप्पणी करू नये, पुन्हा उद्या बोंबाबोंब होईल. मध्ये माधुरी दीक्षित राजकारणात येण्याच्या फार चर्चा होत्या, त्यासोबत तुमचंही नाव जोडलं जातं की तुम्हीही राजकारणात येणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर सर आपल्यासोबत आहेत. नाना, तुम्ही जेव्हा एंट्री केलीत तेव्हा तुम्ही लोकांना नमस्कार केलात, त्यावरून लोकांचा प्रतिसाद होता तो पाहण्यासारखा होता. तुम्हाला काय वाटतं की लोकांना नाना एवढे जवळचे का वाटतात? ज्यावेळी कॅमेरा चालू नसतो ना बाळा, त्यावेळी ऍक्टिंग नाही करायची. त्यावेळी तुम्ही सामान्य राहायचं आणि तेच खरं असतं. कॅमेरा सुरू झाला की मग आता ह्या कॅमेरा समोर मी ऍक्टिंग करून चालणार नाही, त्याचे पैसेही तू देणार नाहीस. बरोबर. त्यामुळे आपण साधं राहावं. त्यामुळे काम एकदा सुरू झालं की मग जे काय करायचं ते दाखवायचं. चित्रपटाच्या माध्यमातून, तुमच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात तुमचा एक वेगळा कप्पा प्रेक्षकांच्या मनात असतो. सध्या नानांच्या मनात काय सुरू आहे? नाही, तसं काही नाही ग. जे तुमच्या वाटायला येतं ते मनापासून करायचं, बाकी काही नाही. आता गंमत फक्त तुमच्या अभिनयापुरतं किंवा सिनेमापुरतं मर्यादित नाही राहिलं आयुष्य. बरोबर. नाम फाउंडेशनमुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, वेगवेगळ्या लोकांना भेटणं, त्याची व्याप्ती जास्त आहे आणि मग त्यातून वेळ मिळाला की मग सिनेमे करायचे आणि छान वाटेल ते करायचं. उगाच आपलं भाराभर करण्यात काय अर्थ नाही. मला बरं वाटतं की हा सिनेमा इतका लोकांना आवडतो. त्या सगळ्या मुलांनी इतके छान कामं केलेली. सायली, सिद्धार्थ दोघंही तो काय एकदम तयारच आहे. पण इतकं सुंदर केलं आणि सगळं ते जोडून येणं. गाणी सुंदर आहे आणि आता प्रत्येक शो हाऊसफुल आहे. बरोबर. 3 दिवस तर हे मराठी सिनेमाच्या नशिबामध्ये येणं हे जास्त चांगलं आहे. म्हणजे आता याच्या आधी सुद्धा आता मराठी सिनेमे पुन्हा नव्यानं चालायला लागलेले आहेत. त्या ढोमेचे आला होता ना आता, ढोमेचा कुठला ढोमेचा सिनेमा झिम्मा 1 आणि झिम्मा 2. मी झिम्मा 1 पहिला पाहिला, पण झिम्मा 2 सुद्धा इतका चांगला आहे. तर हे असं चालत राहिलं तर मग वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे आपल्याला करता येतात. आता हा सुद्धा सिनेमा काही होऊन गेला आणि सिनेमा आता चला आपण चांगला सिनेमा करू किंवा वाईट सिनेमा करू असं नसतं. काही वेळ भट्टी जुळते, काही नाही. सिनेमाच्या माध्यमातून दोन गोष्टी प्रकर्षाने एक संदेशाच्या रूपामध्ये प्रेक्षकांसमोर येते. पहिली म्हणजे जे बाप आणि मुलाचं जे नातं असतं ते तुम्ही घट्ट करण्याचा खूप चांगला प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून दाखवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैशाच्या मागे न धावता स्वतःसाठी जगायला शिका. तर नाना या दोन गोष्टींकडे कसं बघतात? पैसे मुळामध्ये आपल्याला किती लागतात. हो. आपल्याकडे कदाचित उद्याची भ्रांत म्हणून आपण आज जास्त कमवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण उद्या कमवू शकू ह्याच्यावर विश्वास नसल्यामुळे आज जास्त राबून घ्यायचं. मला ते पटत नाही. मला असं वाटतं की तुमच्या गरजा तुम्ही सीमित ठेवल्यात तर तुम्हाला काही फार पैसे लागत नाही. साधन आहे, ते साध्य नाहीये. त्यामुळे जेवढं पाहिजे तेवढंच कमवा. कारण आपल्याला बाकी बघा, पोळी भाजी भात वरण सगळं ताजं लागतं. पैसे शिळे चालतात. तर तेही ताजे कमावले, ताजे खावे. कारण एक इन्सिक्युरिटी आहे. मला असं वाटतं की उद्या माझं काय होईल. उद्या मला आज जेवढं काम मिळतंय तेवढं उद्या मिळेल, नाही मिळेल, पैसे असतील नसतील, मुलांचं कसं होईल. आणि या सगळ्या भीतीपोटी आपण जास्त आणि मग जगणं राहून जातं. ते ह्या सिनेमातून आहे ते आपण जगायला विसरतो. म्हणजे IT मध्ये काम करणारी मंडळी, मी परवा गेलो होतो एका ठिकाणी, प्रत्येकाच्या समोर तो एक स्क्रीन असतो आणि सगळे बसलेले असतात आणि त्या सगळ्या ऑफिसमध्ये असं जवळजवळ 100 फूट होतं आणि असं एक 80 फूट होतं आणि त्याच्यात किती लोक बसली असतील अशी चिकटून बसलेली लोक. मला जिवंत थडगी वाटायला लागली. ती म्हणलं भीती, मी घाबरलो. म्हटलं अरे तुम्ही कसे जगता, इथे आहे त्याच्याशी तुम्ही बोलू शकत नाही, इथे इथे आणि एवढ्या. आणि संध्याकाळ होते मग ते निघून जातात. त्यांना काय वाटत असेल मला माहिती नाही. आणि हे नाही आज आपण कबूल घेऊया, तोपर्यंत 40, 42, 45 वर्षाचे होतात. तुमचं सगळं जे आयुष्य आहे ते असं सगळं शोषून घेतलं जातं आणि मग त्याच्यानंतर तुमचं वय होतं आणि मग माहिती नाही आपल्याला. मॅक्सिमम आता हार्ट अटॅक आलेले जे आहेत ते हे 40शीतली लोक आहेत. वाईट वाटतं.
जगणं आपण विसरून गेलेलो. मला असं वाटतं की जगावं. स्पर्धा इतकी झालेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मी टिकेन की नाही हा एक सगळ्यात भीती आहे. त्यामुळे आज सगळं जे आहे ते ओरबाडून घेण्याची वृत्ती झालेली आहे. नानांसाठी जगण्याची व्याख्या काय आहे? काही नाही, छान आनंदात जगायचं. मला जेवढं तुझ्यासाठी काही छान करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. शेवटी जगणं म्हणजे त्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असेल ना. तुझं वेगळं, ह्याचं वेगळं, याचं वेगळं. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी छान आनंदात असणं याला गंमत आहे. म्हणजे तुझ्या आनंदामध्ये किंवा माझ्या आनंदामध्ये तुमचा आनंद मिसळला तर ती गंमत. मी एकटा आनंदी कसा राहील याचा मला कायमच प्रश्न पडतो. म्हणजे मकरंद आणि मी आमचं नातं आता काही ते काही मी त्याला सिनियर जरी असलो तरी तो माझ्या मुलासारखा म्हणजे नट म्हणून सिनियर असलो तरी तो नट म्हणून तोही माझ्या बरोबरीचा किंबहुना काही गोष्टी तो माझ्यापेक्षा सुंदर करतो हो. आणि ते तुम्ही मान्य करायचं येस. आणि शक्य झालं तर त्याच्याकडनं शिकायचं. पण नातं माझं त्याचं मल्हारशी माझं जे आहे, प्रसादशी आहे, सचिनशी आहे, तसं त्याच्याशी मुलासारखं आहे. त्यामुळे आमची ती वीण इतकी घट्ट झालेली आहे. आमचं कुटुंब आता ते एवढंच नाही राहिलं. शेतकऱ्यांचं सगळं जे आहे हो. ते शेतकरी सगळे त्या कुटुंबाचा हिस्सा झालेला आहे. आज खूपशी मंडळी आमची नामची आलेली आहे आणि त्याचा आनंद जास्त मोठा आहे. आणि माहिती नाही कधी आपल्याला कॉल कधी येणार माहिती नाही. तुम्ही आता चांगला मुद्दा मांडलात की शेतकऱ्यांविषयी आता सध्याची जर परिस्थिती पाहिली महाराष्ट्रातील तर अनेक ठिकाणी दुष्काळी पट्टा आहे आणि अनेक ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. तर यासाठी आपण काही दौरे वगैरे करणार आहात का भविष्यात? दौऱ्यापेक्षा तुम्ही त्याच्यापेक्षा काहीतरी सकस काय आहे ते बघा. नुसते दौरे करून काही होत नाही किंवा आपण काही आश्वासनं देणं वगैरे नाही. आपल्या मजदुराप्रमाणे आपल्याला जेवढं जमेल तेवढं त्यांच्यासाठी करायचं. त्याचा जो काय आहे म्हणजे आढावा घेणं जे आहेत आमची प्रत्येक ठिकाणची जी मंडळी आहे ते सांगतात की इथं असं आहे आम्ही करायचं. त्यामुळे ते करायचं. बरं प्रत्येक गोष्ट सरकारवर अवलंबून राहणं काही नाही. त्यामुळे आपण प्रत्येकानं आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे हे करत राहावं अशी एक इच्छा आहे. शेवटचे 2 प्रश्न नाना. पहिला प्रश्न की सध्या तुम्ही असं म्हणताय की सरकारवर प्रत्येक वेळी अवलंबून राहणं आपल्याला गरजेचं नाहीये. तुम्हाला असे कोणते महाराष्ट्रातील 5 प्रश्न असे वाटतात जे तात्काळ सोडवले पाहिजेत? पाच पुरतं मर्यादित नाही, खूप आहे. आपण फक्त आज राजकारणावर बोलू नये एवढ्यासाठी कारण मी मग फार परखडपणे बोलेल. बरोबर. तर त्यामुळे ते पुन्हा मग कॉन्ट्रोवर्सी होते. पण ज्या पद्धतीनं मी कुठल्याही पक्षाचा नाहीये. हो. माझे वडील अगदी कट्टर काँग्रेसवाले होते. मी कट्टर शिवसेनेवाला होतो. आज मला भाजप खूप काहीतरी छान करेल अशी मला खात्री वाटते. हो. मला नरेंद्र मोदी, शहा, आमचे फडणवीस हो. ज्या पद्धतीनं काम करतात मला आवडतं. ज्या पद्धतीनं आमचे गडकरी जे मुद्दे सगळ्या गोष्टी कोण काय बोलेल याच्याशी आपल्याला आपलं जे आहे ते काम अतिशय इमानानं करणं. गडकरी हे तुमच्याकडे इतकं मोठं उदाहरण हो. कमाल आहे. म्हणजे अजातशत्रू आहे तो माणूस. विरोधी पक्षातली त्यांच्या पक्षातली सगळीच मंडळी त्यांना ते हवेसे वाटतात. सगळ्यात मोठा गुण आहे त्याचा. मला असं वाटतं की जो कोणी छान काम करतो त्यांना नमस्कार करायचा. छान आहे. फक्त त्यांच्याकडे स्वतःसाठी वैयक्तिकरित्या काही मागायचं नाही. पण तुमची मैत्री टिकून राहते. नाना देखील समाजात असेल, अभिनय क्षेत्रात असेल फार छान काम करतात. मध्ये माधुरी दीक्षित राजकारणात येण्याच्या फार चर्चा होत्या. त्यासोबत तुमचंही नाव जोडलं जातं की तुम्हीही राजकारणात येणार आहात. तो प्रांत नाही आहे. मला तिथे जराही टिकू शकणार नाही. माधुरीचं मला नाही सांगता येणार पण मला तर कधीच टिकता येईल. आज कसं तुम्ही बाहेर असल्यानंतर तुम्हाला तुमची मतं मांडता येतात. बरोबर. तिथे गेल्यानंतर तुमच्या मताला कितपत किंमत असेल मला माहिती नाही. एक शेवटचा प्रश्न. समाजात एक सध्या समोर आलेला मोठा प्रश्न आहे मराठा आरक्षण. त्याकडे नाना कसं पाहतायत? कारण मला माहिती नाही आरक्षणाच्या संदर्भात मी टिप्पणी करू नये. माझी फार मतं पराकोटीची आहे. पुन्हा उद्या बोंबाबोंब